राज्यातील हवामानात मोठे बदल होणार आहेत। याच दरम्यान अत्यंत मोठा इशारा देण्यात आलाय। पुढील काही दिवस अनेक जिल्ह्यांसाठी धोकादायक आहेत। नुकताच याबाबत कृषी विभागाकडून थेट इशारा देण्यात आलेला आहे। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। मार्च महिना सुरू असून अवकाळी पाऊस काही जाण्याचं नाव घेत नाहीये। याच दरम्यान अत्यंत मोठा इशारा दिलाय। 17, 18, 19 आणि 20 मार्च रोजी मोठं संकट आहे। या दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे। सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसंच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते। या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील आहे। अंदाजानुसार 18 ते 20 मार्च दरम्यान हवामानात घडामोडींची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजाकडे लक्ष ठेवावं व त्यानुसार शेतीची कामं नियोजित करावी। सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिकं सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी। तसंच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपिटीपासून पिकांचं नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलंय। रब्बीच्या पिकाला काही दिवसांपूर्वीच पावसानं झोडपलं, त्यानंतर आता कृषी विभागाकडून हा अत्यंत मोठा इशारा देण्यात आलाय। हवामानात सातत्यानं बदल होताना दिसतायत। काल अमरावती ठरलेलं आहे देशातील सर्वात उष्ण शहर। अमरावतीमध्ये 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील तापमानाच्या तुलनेत कालचं हे तापमान जास्तच असल्याची माहिती आहे। विदर्भात सध्या उष्णतेची लाट आहे, मात्र उद्यापासून अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच सूर्यानं आग ओकण्यास सुरुवात केलेली असून दिवसाचा पारा झपाट्यानं वर गेलाय, ज्यामुळे विदर्भातील काही शहरांना उष्ण लाटेचा सामना करावा लागतोय। मात्र उद्यापासून विदर्भात तापमानात बदल होऊन अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय।